एक खरं सांगू म्हणजे ही गोष्ट नॉर्मली माहीत नसते. जी लोक स्पेशली पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतात ना, त्या लोकांना ही गोष्ट खूप खूप पटकन समजेल आणि बाकीच्या लोकांना हे माहीत नसतं. जेव्हा आम्ही युनिफॉर्म घालतो, जेव्हा आम्ही कामावर असतो 12 तास 24 तास, आणि आम्ही स्पेशली कॉन्स्टेबल, आम्ही खूप ग्राउंड लेवलला काम करतो. बंदोबस्त असतात, खूप लोकांसोबत डील करावं लागतं. तर सपोज काय इन्सिडेंट झाला, कुठला मुलगा छेडतोय, तर पटकन पटकन ते येतं की काय करतोयस, म्हणजे लगेच लगेच मागचा पुढचा विचार न करता लगेच हाय तिथल्या तिथे त्या माणसाला सुनावतो इन द सेन्स स्टँड घेतो. कारण तेव्हा खूप युनिफॉर्म घातलेला असतो, काय भीती नसते, लोक असतात आजूबाजूला. बट आता एकटी आहे ना घरात, तर मी लिटरली आठवतेय मी कधी कोणाला काय बोललेली, तो त्या माणसाचा चेहरा आठवतेय, लिटरली सांगते. आणि हे मी मुद्दाम रेकॉर्ड करते. पावणे एक आता 1 वाजला. मी मुद्दाम हे रेकॉर्ड करते की लिटरली सगळ्यांचे चेहरे आठवते, कोणाचा चेहरा कसा होता आणि त्यातल्या त्यात कोण एकदम असा भीती, एकदम डेंजर होता दिसायला, की आता जर तो समोर आला तर कसं मी हँडल करेन ही सिच्युएशन. आता तर कोण नाही ना आजूबाजूला, मग कोणाला पटकन कॉल करू. जे मी व्हिडिओ बनवते, ह्या नंबरवर कॉल करा, त्या नंबरवर कॉल करा, पण ते दुसऱ्या सेकंदाला येतील का? नाही ना. दुसऱ्या सेकंदाला फक्त मीच माझी मदत करू शकते, किंवा कुठलीही मुलगी तिच्यासोबत जे होईल तेव्हा तीच दुसऱ्या सेकंदाला तिची मदत करू शकते, जर ती प्रिपेअर असेल तर. वी शुड डेफिनेटली थिंक ऑन इट, है ना. बाय.